रेडी. तेव्हा सगळ्यांना ठाऊक आहे की निवडणुकीचा पहिला टप्पा महाराष्ट्रात आणि चौथा अजून 3 टप्पे आहेत. महाविकास आघाडीने सगळ्या जागा लढवायचा निर्णय घेतला आणि सुदैवानं एखाद दुसऱ्या जागेचा इश्यू जर ठरला तर संबंध राज्यामध्ये महाविकास आघाडीच्या निर्णयाच्यामध्ये एकवाक्यता आहे. राष्ट्रवादी काँग्रेसनं लोकसभेच्या जागा या कमी घेतल्या आणि हा निर्णय आम्ही जाणीवपूर्वक केला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं अनेक लक्ष उद्या होणाऱ्या विधानसभेला अनेक जागा लढवायचा प्रयत्न करणार आणि अधिक विधिमंडळामध्ये प्रभावी कार्यकर्ते भासवणं हा विचार किंवा ही स्ट्रॅटेजी राष्ट्रवादी काँग्रेसची आहे. आम्ही या ठिकाणी फक्त 10 जागा लढवतोय, पण आत्ताच प्रक्रिया सुरू झाली. अजूनही काही ठिकाणची फॉर्म भरायचे, पण ठीक हळूहळू जे महाराष्ट्रात दिसतंय ते महाविकास आघाडीच्या दृष्टीने अनुकूल दिसते आणि माझी खात्री आहे की ज्या जागा आम्ही लढवतोय तिचा आमचा निकाल हा उत्तम लढण्याशिवाय राहणार नाही. कालच्या लोकसभेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे 4 खासदार होते आणि विरोधकांचे सगळे मिळून 6 लोक होते. ही जी संख्या आहे तिच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर वाद झालेलं चित्र या निवडणुकीत दिसेल असं माझं ऑब्झर्वेशन आहे. आणि म्हणून ही प्राथमिक माहिती ही मी तुमच्यावर ठेवतो. तुम्हाला काही प्रश्न विचारायचे असतील तर ते विचारतो. भाजपाने 405चा नारा दिलाय, तो कितपत यशस्वी काय होईल असं तुम्हाला काय वाटतं? नाही, मला खरंच चुकीचं वाटतं. आणि चुकीचं असं वाटतं की एखाद्या लोकसभेची जी संख्या आहे 544, ती 544 त्यांनी सांगितली तर तिने अधिक खरी मांडली. देशात साधारण पहिल्या टप्प्यामध्ये 60% मतदान झालं. महाराष्ट्रात 55%च्या आसपास आहे. कुठेतरी उन्हाची तीव्रता म्हणा किंवा लोकांची जी मानसिकता आहे बेसिकली उन्हाची तीव्रता ही जास्त कारण आहे. ती बघा गडचिरोली जिल्हा आदिवासींचा नॅचरलाइज ॲक्टिव्हिटी जवळ तिथं 70% मतदान झाली. बाकीच्या ठिकाणी कमी झालेली आहे. एक उन्हाची तीव्रता माहिती नाही लोकांच्यात उदासीनता का आहे. राजकीय कार्यकर्ता म्हणून आम्हाला त्याचं खोलात जावं. देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी तुमच्यावर टीका केली. 10 वर्ष शरद पवारांनी नेमकं काय केलं असं तरी जाब विचार. तर ते जाब ठिकठिकाणी मला विचारतात. 2014 ते 2024 10 वर्ष झाली पवारांनी काय केलं. तर एवढंच फक्त त्यांना सांगू इच्छितो की या 10 वर्षात मी सत्तेवर नव्हतं, ते सत्तेवर आहे. त्यामुळे त्या सत्तेचा सगळा अधिकार त्यांच्या हातामध्ये असल्याच्यानंतर या 10 वर्षात त्यांनी नेमकं काय केलं ही सांगायची जबाबदारी त्यांची आहे. जे सत्तेवर नव्हते त्यावेळेला माझ्याकडे जे काम होतं शेतीचं त्या संदर्भात काय केलं गेलं हे सगळं जगाला माहिती. असाच आरोप नगर जिल्ह्यातून झाला होता. पाटील म्हटले होते की शरद पवारांनी जिल्ह्यातल्या नेत्यांमध्ये भांडणं लावली आणि जिल्ह्याचं वाटोळ केलं.
असं आहे की महत्व द्यावं अशा व्यक्तीच्या उद्देशी काँग्रेस येते का ज्याचं नाव तुम्ही घेतलं वाटत नाही. ते तर म्हणतात की नगर जिल्ह्यात आल्यानंतर पवारांना त्यांच्या विरोधात बोलावंच लागतं, तो त्यांचा धर्म आहे असं ते वक्तव्य करतात. काय बोलतायचं मला माहिती नाही. कारण ज्या लोकांच्यात स्वातंत्र्य नाही, कधी शिवसेनेत कधी काँग्रेसमध्ये, आता हल्ली कुठं ते भाजपमध्ये हे सतत या सगळ्या गोष्टीच्या संबंधीचा त्यांचा पराक्रम हा सगळ्या जिल्ह्याला माहिती. राज्यामध्ये महाविकास आघाडीला नेमकं किती जागा मिळतील काय? मला असं आहे की तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा, मागच्या निवडणुकीमध्ये काँग्रेसला 1, राष्ट्रवादीला 4 आणि 1 जागा औरंगाबादची MIM. अशा वेळी टोटल 6 जागा होत्या. यावेळेला पेक्षा अधिक जागा या महाविकास आघाडीला मिळतील. तुम्ही रात्री सांगितलं भाषणात की एका उद्योजकाला पाठवून नगरीची उमेदवारी थांबवायची सांगितली होती. उद्योजक म्हणजे नगरचे होते की बाहेरचे असं काही? बाहेरचे मुंबई. कोण होते उद्योजक? ते काही सांगितलं पाहिजे असं नाही. धनगर समाजाला एसटी प्रवर्गाचं आरक्षण द्यावं अशी याचिका जी होती ती सुप्रीम कोर्टाने फेटाळली आहे. कसं बघता याकडे? धनगर आणि धनगर हे वेगवेगळे आहेत असं आहे की या संबंधी आम्ही सतत भूमिका घेत होतो की धनगर समाज जे नाही यांना कुठल्याही परिस्थितीमध्ये सवलती मिळायचा अधिकार आहे. आज जे महाराष्ट्राचे बारामतीला शब्द दिला होता की आम्ही सत्तेवर आल्याच्या नंतर पहिल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये आरक्षणाचा निर्णय घेऊन राहू हे सांगून आता जवळपास 8 वर्ष झाली. ते सत्तेवर होते, म्हणजे थोडे दिवस नव्हते, आताही सत्तेवर आहे. आणि त्यावेळेस पहिल्या कॅबिनेटमध्ये निर्णय घेणार होते. आज त्यांचं राज्य त्यांचं आहे, केंद्रात त्यांची सत्ता आहे आणि गरीब विचारला धनगरांना मुंबई हायकोर्टात न्याय मिळत नाही, दिल्लीमध्ये न्याय मिळत नाही. आता पहिल्या कॅबिनेटमध्ये काय चमत्कार ते करणार आहे याच्याकडे आमचं लक्ष. पण जे काही निर्णय होत आहेत त्याच्या माध्यमातून राज्य आणि केंद्र सरकारने आपली भूमिका योग्य पद्धतीने मांडली नाही आणि त्याची किंमत गरीब धनगर समाजाला द्यावी लागते. अजित पवार म्हणाले अमित शहासोबत आमच्या एका उद्योजकांची बैठक झाली होती आणि त्यावेळेला पवार साहेब देखील होते आणि 5 वेळा आमचं सगळं मंत्रिपद ठरलं. मात्र पवार साहेब नंतर नाही म्हणाले, म्हणून एक शब्द देताना मी पाठाचा शपथविधी घेतला. ते मला माहीत नाही, पण मी नाही म्हणजे भाजपवर राहायला आम्हा लोकांची कधी संमती नव्हती आणि राहणार नाही. राज्यात महाविकास आघाडी जशी एक संघ आहे तसं देशात इंडिया आघाडी एक संघ राहू शकले नाही, कारण काय बरं? नाही नाही, साधी गोष्ट अशी की आमचं अंडरस्टँडिंग असतं की निवडणूक झाल्यावर एकत्र बसू आणि लोकांच्या समोर पर्याय देऊ. काही ठिकाणी जागेंच्या भाषणावर मतभेद होत असतात, पण त्यामध्ये जास्त फार लक्ष देत नाही. निवडणूक करायची, जागा जिंकतात आणि जिंकल्याच्या नंतर एकत्र बसून पर्याय द्यायचा. तुम्हाला त्यावेळेला पुन्हाही आम्हाला पुढे करता येईल आणि लोकांना एक स्थिर सरकार हे देणं शक्य आहे. भाऊसाहेब, काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्र्यांनी अहमदनगर जिल्ह्याचं नाव बदलून अहिल्यानगर करण्याची घोषणा केली होती. तुम्ही याकडे कसं बघता? मतांचं विभाजन व्हावं यासाठी हे केलं गेलंय का? तुमची प्रतिक्रिया काय? असं की हा निर्णय जो काही घेतला, स्थानिक जनतेची जी इच्छा आहे तिचा सन्मान करणं माझी भूमिका आहे.
बारामतीमध्ये तुम्ही बारामती के ऊपर आरोप विपक्ष लगाता है कि ईडी हो, सीबीआई हो, इनकम टैक्स हो, उसका इस्तेमाल कर पार्टी तोड़ी जाती है या नेताओं को पार्टी में शामिल किया जाता है। तो कल अमित शाह जी ने कहा है कि सभी के केस चालू है और फैसला जो है वो कोर्ट करेगा। ये कौन सी केस? इसका इस्तेमाल पॉलिटिकली उनके खिलाफ है, नेताओं के खिलाफ एक्शन लेने के लिए हमेशा से आज तक ईडी का इतना गैर विश्वास कभी हुआ नहीं था। आप ये देखिए कि देश के दो राज्य के मुख्यमंत्री ने ईडी का इस्तेमाल करके इसका कहाँ होता है इससे किस तरह का ईडी का गैर जिम्मेदारी से अधिकार इस्तेमाल करना, ये खाली अमित शाह और उनके पार्टी के लोगों ने किया है। बारामतीमध्ये लोकसभेच्या वेळेला तुम्ही ख्रिश्चन कॉलनी मैदानावरती दरवर्षी सभा घेतात, जी शेवटची सभा असते, मात्र यंदा ते अजित पवारांनी बुक केलेलं आहे ते मैदान। 22 वर्ष तुम्ही त्या ठिकाणी सभा घेता। करता ही नाही काय, दुसरं मैदान घेते, शेताचं मैदान घेते, दुसऱ्या दिवशी करता येईल काय करत मैदान काँग्रेसने राज्यात खूप पापं केली आहेत, त्याचा हिशोब मागा। 10 वर्षापूर्वी सिंचन घोटाळा त्यांनी केलेला आहे असा एक आरोप केला। काल सांगितलेलं मोदी असं असं की त्यांनी सिंचन घोटाळ्याचा आरोप याच्या आधी केला होता। त्यांनी आरोप असा केला होता की सिंचन घोटाळा आणि राज्य सरकारी बँक याच्याबद्दल त्यांनी NCCवर राष्ट्रवादी काँग्रेसवर भोपाळच्या भाषणामध्ये आरोप केला होता। आता हा आरोप कोणाबद्दल होता हे त्यांनी स्पष्ट करावं, जर असेल तर त्याची चौकशी करावी, आमची काही त्याला हरकत नाही। पण ज्यांच्यावर त्याने हे आरोप केला त्यांना ते बरोबर घेऊन असेल काय। उद्धव ठाकरे म्हणताय की आमचं मुख्यमंत्री पदाचं ठरलं होतं म्हणजे भाजप आणि शिवसेनेचं, तर मला देवेंद्र फडणवीस यांनी आमच्या समोर खोटं पाडलं। त्यांचं दोघांचं काय ठरलंय मला माहिती नाही, पण ठरलं असेल तर ते पाळलं नाही तर ते योग्य नाही। जिल्ह्यातल्या अनेक तालुक्यांमध्ये जे आहे पाणी टंचाई आणि दुष्काळाचा मोठी समस्या आहे, चाऱ्याची मोठी समस्या आहे। बीडला लागून असलेल्या आणि बीड मधल्या काही तालुक्यांमध्ये मोठी पाण्याची टंचाई आणि दुष्काळ पाहायला मिळते। नाही, हा प्रश्न तुम्ही सांगता, हा नगर जिल्हा किंवा वीज जिल्हा फक्त सेवेच नाही, आज महाराष्ट्राच्या अनेक जिल्ह्यामध्ये अहमदनगर, बीड, उस्मानाबाद, सोलापूर, पुण्याचा काही भाग, सातारचा काही भाग, सांगलीचा काही भाग, त्याच्यानंतर नगरचा नाशिकचा काही भाग, या सगळ्या परिसरामध्ये यंदाच्या वर्षी पाण्याची चाऱ्याची स्थिती गंभीर आहे। या बाबतीत राज्य सरकारने लवकरात लवकर चारा छावण्या काढल्या पाहिजेत, त्याचे काही उघडले पाहिजेत आणि त्यांना मदत केली पाहिजे। पण राज्य सरकार त्याच्यात आता काही पावले टाकत नाही। आम्ही म्हणजे विरोधी पक्षाने यामध्ये लक्ष घालणं आम्हाला शक्य आहे, पण आता आचारसंहिता चालू आहे, त्यामुळे आचारसंहितेचा एक आदर करायचा म्हणून आम्ही आणखीन 2 आठवडे या प्रश्नावर स्वस्थ होतो। पण आमचा आग्रह आहे की यंत्रणेनं याच्यात लवकरात लवकर या सगळ्या सुविधा अहमदनगर जिल्ह्याची जी निवडणूक आहे की फक्त पवार विरुद्ध विखे अशीच लढाई आहे असं बोललं जातं। माझे काय इथून काय माझा फॉर्म भरलेला नाही, तो दुसऱ्या माणसाला नाव जोडून वाढवायचं हे काही शहाणपणाचं लक्षण नाही। आतापर्यंत जे आरोप मजबूत स्वरूपात होत होते ते परवा अजितदादा स्टेजवरून बोलले, उदाहरणार्थ तेलगी, श्रीखंडाचा भूखंड, दाऊदचा संबंध, असे आरोप अजितदादा स्वतः स्टेजवरून बोलले। तेच नाही, किती वर्षांनी विषय निघाले, हा विषय कधी निघाला होता
त्याच्यातून किती वर्ष गेली आणि त्या सगळ्या वर्षांच्या मध्ये कुणी जागा झाली नाही. त्या सगळ्या कालावधीमध्ये माझं नाव घेऊनच निवडणुका लढवल्या, सत्तेची ठिकाणं प्राप्त केली. बारामतीच्या जागेकडं लढतीकडं सर्वांचं लक्ष आहे, पण ही जागेचा निवडणूक विकासाच्या मुद्द्याऐवजी दोन कुटुंबातली भाऊबंदी या अर्थ जास्त रंगली जाते. असं आहे की मीडिया काय लिहितो आणि काय लिहिणार याचा त्यांचा अधिकार नाही, तो तुमचा अधिकार आहे. त्यामुळे तुम्ही काय रंगवताय याच्यात तुम्ही सगळे कलाकार आहात. त्यामुळे तुमचा रंग कुठं कसा चालू आहे याच्याकडे आमचं लक्ष आहे. काल तुम्ही बारामतीमध्ये बोलताना एक वक्तव्य केलं की अयोध्येमध्ये सीता मातेची मूर्ती नाही आहे. काही महिलांनी तुम्हाला सांगितलं असं तुम्ही बोलला. हो, त्याच्या सीता मातेची मूर्ती का अपेक्षित आहे तुम्हाला? माहिती नाही. मला प्रश्न विचारला एका सर्वेमध्ये, मला प्रश्न विचारला की रामाची मूर्ती बसवली ही चांगली आहे, पण सीतेची का नाही बसवली? मी म्हणजे आता मोदींना विचारलं असतं, पण त्यांची व्यक्तिगत अडचण आहे. ज्या ज्या ठिकाणी नाराज उमेदवार होते कोणत्या पक्षाचे, खास करून महाविकास आघाडीचे, तिथे वंचित नेते लोक आपल्याकडे ओढले आहे. नगरमध्ये उत्कर्षात मोरे असतील, पुण्यात मोरे असतील, असे कुठेतरी आंबेडकर म्हणत होते की आमची 29 मतदारसंघामध्ये एक तयारी आहे ते आहे. तुम्ही कसं पाहताय, म्हणजे त्यांची तयारी किती असेल किंवा उमेदवार निवड? मला ठाऊक नाही त्यांची तयारी. आमची इच्छा होती की त्यांना घेऊन निवडणूक एकत्रित लढावी. त्या दृष्टीने आम्ही पावलं टाकली, बैठका झाल्या. दुर्दैवाने नाही देऊ शकलं, पण अजूनही आम्हाला असं वाटतं आज नाही उद्या तरी आपण एकत्र यावं. धन्यवाद. बारामतीची जी लढत आहे त्याच्यात तुमच्या एका वक्तव्यामुळे खूप वादळ उठले, बाहेरची आणि घरची. त्याच्या नेमकं काय? तसं नव्हतं की तो काही महत्वाचा मराठा आरक्षणाचा जो विषय आहे, मराठा आरक्षणामुळे जो आता निवडणुकीच्या अनुषंगाने प्रश्न असा सर्वसामान्य माणसांमध्ये आहे की जातीमुक्त होण्याऐवजी आता लोक जाती एकत्र झाले. समजा मराठा, ओबीसी असं सगळं वातावरण ग्रामीण भागामध्ये दिसते. आपण कसं पाहतो? लोक येतात तर त्यांना सामंजस्य कसं ठेवता येईल याच्यावर आपण अधिक लक्ष करूया. वर्गाचे प्रश्न असतील तर ते सोडवायला लोकांची अपेक्षा असणं याच्यात काही चुकीचं नाही. पण हे करत असताना कुठल्या 2-3-4 वर्गांच्या मध्ये, विभिन्न घटकांच्या मध्ये कटुता येता कामा नये एवढी काळजी घ्यायची. याला दोन प्रश्न आहे. हे कुठेतरी राज्यकर्त्यांचं अपयश वाटतं. धनगर समाज असेल, मराठा समाज असेल, यांना प्रश्न प्रलंबित आहे. नाही, असं आहे की केंद्र सरकार ज्यांच्या हातात गेले काही वर्ष सत्ता आहे त्यांनी त्याच्यात हवं ते लक्ष घातलं नाही. प्रश्न त्यांनी उठवले. मराठीने सांगितलं की देवेंद्र फडणवीसांनी भाषण केलं की 10 वर्ष गेली आणि काही केलं नाही, तर मग त्याला वेगळं स्वरूप येतं. त्याचा दोष राज्यकर्त्यांना टाळता येणार नाही. मराठा आंदोलनाचा काय परिणाम होऊ शकतो? आता तुम्ही सांगा मला. काल तुम्ही भाषणामध्ये बोलताना विखे कुटुंबियांना तुम्ही केलेली मदत एक किस्सा सांगितला, एक घटना सांगितली ती. अशा पद्धतीने अजून काही घटना आहेत का की ज्याच्यात तुम्ही त्यांना मदत केलेली आहे? नाही, माझा काही फारसा संबंध नाही. चला, थँक्यू. एक सत्कार करायचा. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार पक्षात